नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज आणि आज आपण बाळाजी विश्वनाथ भट यांच्या कारकिर्दीवरती एक नजर फिरवणार आहोत. बाळाजी विश्वनाथ भटांनी सुरुवातीची काही वर्षे हे जंजिऱ्याच्या सिद्धीकडे काम केलेलं होतं. त्यांच्याकडे नोकरी केल्याच्या नंतर कळालं की तो जंजिऱ्याचा सिद्धी खूप क्रूर आहे, त्यामुळे त्यांनी त्याची नोकरी सोडून दिली. तिथं नोकरी करणं खूप धोक्याचं होतं, त्यामुळे त्यांनी सोडून ते कोकणही त्यांनी सोडला आणि नोकरीच्या शोधामध्ये कोकण सोडून ते देशावरती आले. आपण जे संताजी धनाजी म्हणतो त्यातले धनाजीराव जाधव यांच्याकडे त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. धनाजीराव जाधवांकडे सगळे सैनिकी शिक्षण त्यांनी स्वतःचं करून घेतलेलं होतं आणि त्यांचे स्किल्स पाहून त्यांना वरवरच्या पदावरती ते जाऊ लागलेले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर जवळजवळ 18 वर्ष शाहू महाराज हे मोगलांच्याच कैदेत होते. हे शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचेच पुत्र होय. तर 18 वर्षाच्या नंतर ते सुटले आणि ते परत महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सातारला नवीन गादी तयार केली. छत्रपती संभाजी महाराज वारल्याच्या नंतर सगळा जो राज्याचा कारभार आहे ते राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र तर ते पाहू लागले होते. त्यांनी राज्य सांभाळलं काही काळ. त्याच्यानंतर त्यांची मृत्यू झाल्याच्या नंतर ताराबाई ह्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या यांनी सगळं राज्य सांभाळायला सुरुवात केलेली होती. आणि ताराबाईंना जेव्हा कळालं की शाहू महाराज सुटून आलेले आहेत आणि त्यांनी नवीन गादी तयार केली आहे तर त्यांनी त्यांचा कडाडून विरोध केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की राज्य आम्ही सांभाळलं आहे तर सगळं राज्य आमचंच आहे आणि हे जे नवीन शाहू महाराज आलेले आहेत हे खरेच वारस आहेत की नाही याच्याबद्दल पण खूप संशय त्यांनी व्यक्त केलेला होता. बाळाजी विश्वनाथांना खात्री पटलेली होती की शाहू महाराज हेच खरे स्वराज्याचे वारस आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांना त्यांच्या बाजूने वळवायला सुरुवात केलेली होती. धनाजी जाधवांसारख्या मातब्बर सरदारांना आणि इतर सरदारांना पण असं पटवून सांगितलं की शाहू महाराज हेच खरे वारस आहेत आणि यांच्याकडेच आपण जायला पाहिजे. अशा लोकांना त्यांचे मनं त्यांनी वळवून घेतले. बाळाजी विश्वनाथांचं कर्तृत्व पाहून शाहूराजांनी त्यांना सेनाकर्ते नावाचा खिताब दिलेला होता. म्हणजे जे सैन्याचे जेवढे पण लॉजिस्टिक्स असतात जसे शस्त्रास्त्र पुरवणे, पैसा उभारणे, धान्य, चारा, जनावरं यांचा सगळा सप्लाय पाहणे हे सगळं काम त्यांच्याकडे दिलेलं होतं आणि त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं होतं. त्यामुळे त्यांना सेनाकर्ते हा खिताब दिलेला होता. नंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना कान्होजी आंग्रे यांच्या बंदोबस्तासाठी पाठवलेलं होतं. कान्होजी आंग्रे हे सरखेल होते, म्हणजेच जे नेव्हीचे चीफ असतात तसे ते मराठ्यांच्या नेव्हीचे चीफ होते आणि ते तारा राणींच्या बाजूनी होते. तर बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रे हे खूप पहिलेपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. मग शाहू महाराज म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी मैत्रीमध्येच त्यांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवून घेतलं. त्यांच्या कर्तबगारीवरती शाहू महाराज खूप खुश झाले आणि त्यांनी त्यांना पेशवे हे पद दिलेलं होतं. पेशव्याचा अर्थ असतो पंतप्रधान किंवा सगळ्या जे प्रधान असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात पुढे असणारा असा तो पेशवा जो फारसी शब्द आहे. तर त्यांना पेशवे हे पद दिलेलं होतं. नंतर शाहू महाराजांनी त्यांच्याकडे अजून एक महत्त्वाचं काम दिलं, ते म्हणजे त्यांचा जो कुटुंब कबिला आहे म्हणजे त्यांच्या आई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी हे सगळे अजूनही मुघलांच्या कैदेतच होते. तर त्यांना सोडवण्याची जबाबदारी त्यांनी बाळाजी विश्वनाथांवरती टाकली. नंतर बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीची स्वारी करायचा निर्णय घेतला आणि 12,000चं सैन्य घेऊन वेगवेगळ्या मुघल सरदारांशी संधान साधून त्या सगळ्या म्हणजे महाराजांच्या कुटुंबाला सोडवण्याची सगळी व्यवस्था केली आणि सगळ्यांना सोडूनही महाराज मुघलांच्या कैदेतून सुटले. त्याच्यानंतर 12 वर्ष उलटली होती पण महाराजांचं कुटुंब मुघलांच्याच तावडीत होतं. ते आता बाळाजी विश्वनाथांच्या कर्तबगारीमुळे ते सगळं कुटुंब वापस आलेलं होतं आणि त्यांनी खूप मोठा जल्लोष केलेला होता. बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांचं कुटुंब तर सोडून आणलंच, त्याच्याशिवाय चौथाई आणि सरदेशमुखीच्या ज्या सनदा असतात त्या पण मुघलांकडनं आणल्या आणि मुघलांकडनं मान्य करून घेतलं की शिवाजी महाराजांचे खरे वारसदार हे आम्हीच आहोत. शेवटच्या 2 वर्षांमध्ये त्यांची खूप जास्त दमछाक झाली होती, खूप दगदग झाली होती. त्यांचं वय 60च्या आसपास झालेलं होतं आणि खूप जास्त एक्झॉस्शन झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.